श्रीपतराव भोसले हायस्कूल धाराशिवची विद्यार्थिनी इयत्ता 6. जिच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न साकार झालं त्या मासाहेब जिजाऊ, ज्या महापुरुषाने स्वप्न सत्यामध्ये उतरविले ते राजे शिवछत्रपती, आणि ज्या वारसदाराने स्वप्न पेरलं ते राजे शंभू छत्रपती. या तिन्ही महापुरुषांना माझा मानाचा मुजरा. सर्वप्रथम विश्वस्पर्शी संस्था पुणे यांचे आभार मानते, कारण अशा प्रकारची संस्था स्थापन करून हरवत चाललेल्या गड किल्ल्यांच्या मोहिमा जागृत ठेवून ऐतिहासिक स्थळांच्या सहली घेऊन महाराजांचे विचार जिवंत ठेवले. अशी प्रकारची वक्तृत्व स्पर्धा घेऊन माझ्यासारख्या ग्रामीण भागातील मुलांना कलाविष्कार सादर करण्याची संधी दिली. पुनश्च एकदा शिवस्पर्शी संस्था पुणे यांचे आभार मानते. मी विषयाला सुरुवात करते शिवरायांच्या गुरु महासाहेब जिजाऊ. खरं तर राष्ट्रमाता जिजाऊ म्हणजे काय? स्वराज्य म्हटलं की स्वराज्याचे 3 कोण वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहतात. 1 स्वराज्य संकल्प शहाजीराजे, 2 स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराज, 3 स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. तर या तिन्ही कोणामध्ये प्रश्न पडतो तो म्हणजे यापैकी जिजाऊचं नेमकं स्थान कोणतं? तर या तिन्ही कोणांना जोडणारे एक समान रेषा म्हणजे राजमाता जिजाऊ. ज्यावेळी स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊचा विचार केला जातो तेव्हा त्या अखंड प्रेरणास्त्रोत म्हणून उभ्या राहतात. जेव्हा स्वराज्य संकल्प शहाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊचा विचार केला जातो तेव्हा त्या त्याग आणि समर्पणाचे एक मूर्तिमंत म्हणून उभ्या राहतात. ज्यावेळी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत जिजाऊचा विचार केला जातो ना तेव्हा त्या आदर्शाची वाट दाखवणारी आजी म्हणून उभ्या राहतात. अंगणातली तुळस, गोट्यातली गाय आणि घरातली माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांची गय केली जाणार नाही, अशी शिकवण जिजाऊने शिवरायांना दिली. मित्रांनो, आजही ग्रामीण भागात गेला तर तुम्हाला प्रत्येकाच्या अंगणात तुळस दिसेल, गावगावात मंदिरे दिसतील. मागच्या महिन्यामध्ये अयोध्यात उभा केलेल्या राम मंदिरात रामलला मूर्तीची स्थापना केली. उभा देश रामच्या मंदिरात बुडाला. याचा प्रेरणास्थान सुद्धा जिजाऊच आहे. त्याखाली अफजल खानाने तुळजापुरातील भवानी मंदिर आणि पंढरपुरातील मंदिर फोडल्या, पण जिजाऊंच्या आदेशाने त्या परत प्रतिष्ठापित करण्यात आल्या. अशाच प्रकारे खुद्द अयोध्यातच राम मंदिर नव्हतं तर ते राम मंदिर उभा केलं गेलं. महाराष्ट्राच्या मातीत ज्याने केला धर्मिकावा, महाराष्ट्राच्या मातीत ज्याने केला धर्मिकावा, तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा, तो एकच होता माझ्या जिजाऊंचा छावा. मित्रांनो, आज आपण शिवाजी महाराजांना महापराक्रमी राजा म्हणतो, पण हा राजा आपोआपच घडला नाही. त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या जिजाऊ. शहाजी राजे लढायला गेल्यावर सर्व जबाबदारी जिजाऊवर होती. त्या शिवबांचा सांभाळ करत करत त्यांनी अनेक गोष्टीत पारंगत केले. विविध महापुरुषांची चरित्रे सांगून त्याच्या मनामध्ये बळ निर्माण केले. म्हणूनच शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याची स्थापना करू शकले. या मातृभूमीत स्वराज्याचं तोरण उभं केलं. म्हणून म्हणते 21व्या शतकातील आधुनिकतेची भावा करणारी स्त्री ही प्रथम जिजाऊ झाली पाहिजे. स्वराज्याचा जिने घडविला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता.